नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. आपल्याला या फक्त 3 वस्तू आपल्याजवळ नेहमी ठेवायच्या आहेत. ह्या वस्तू जर आपण आपल्याजवळ ठेवल्या तर कुटुंबावर वाईट संकट येणार नाही. नजर दोष, करनीबाधा, शत्रुत्रास, तंत्रमंत्र या ज्या काही गोष्टी आहेत तर यापासून कुटुंबाचं संरक्षण होईल. ह्या कोणत्या वस्तू आहेत याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, बऱ्याच वेळा आपल्या घराला देखील दोष लागत असते. जे दोष आहेत तर ते आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती येऊन जर गेली तर त्यामुळे देखील लागले जातात. तर पहा, आपल्या घरामध्ये अगोदर सर्व गोष्टी व्यवस्थित असतात, सर्व घरामध्ये आनंदी असतात, परंतु अशी एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन गेल्यावर आपल्या घरातलं वातावरण हे चेंज होऊन जातं. तर पहा, अशा वेळी आपल्या घरातील जी लहान मुलं आहेत ती अचानक चिडचिड करायला लागतात किंवा मग अचानक आजारी पडतात. अचानकच लहान मुलांचे डोकं दुखणे, त्याचबरोबर अचानक ताप येणे, आजारी पडणे, अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती अचानक येऊन गेल्यामुळे घडत असतात. किंवा आपल्या घरातली एखादी व्यक्ती अचानक एखाद्या कामानुसार बाहेर गेली. ती व्यक्ती घरातून जाताना एकदम आनंदी असते, परंतु घरी आल्यानंतर एकदम चिडचिडपणा करायला लागते. तर ती व्यक्ती घराच्या बाहेर जेव्हा जाते त्यावेळेस तिच्याबरोबर अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे ती घरात आल्यानंतर ती चिडचिडेपणा करायला सुरुवात करते. ती व्यक्ती घरातून बाहेर गेल्यानंतर अशा एखाद्या व्यक्तीला भेटते किंवा अशा एखाद्या जागेवर जाते आणि त्यानंतर त्या जागेवरची सुद्धा नकारात्मकता जी आहे तर ती त्या व्यक्तीबरोबर आपल्या घरामध्ये येत असते. त्या व्यक्तीवरती त्या नकारात्मकतेचा प्रभाव हा पडत असतो. तर पहा, बाहेरची प्रत्येकच जागा चांगली असते असं नाही. काही ठिकाणी ॲक्सिडेंट झालेले असतात किंवा काही मर्डर, काही केसेस अशा झालेल्या असतात जिथे तिथली काही नकारात्मकता आहे ती आपल्याबरोबर येते. किंवा आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो, त्या व्यक्तीच्या मनामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता साचलेली असते. त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल खूप वाईट विचार असतात, खूप आपल्याबद्दल नाही का शत्रुता असते, आपल्याला ते सर्व माहीत नसते. अशी शत्रुबाधा देखील आपल्याला लागली जाते. किंवा मग आपले जे शत्रू आहेत ते सुद्धा आपले जे काही वाईट आहे ते करण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे आपल्याला तिथली नकारात्मकता आहे तर ती लागली जाते, शत्रुबाधा आपल्याला लागली जाते. यामुळेच अनेक दोष जे आहेत तर ते माणसांमध्ये निर्माण होत असतात. तर पहा, यामुळेच मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे. ह्या ज्या 3 वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या तुम्हाला नेहमी स्वतःजवळ ठेवायच्या आहेत. तर ह्या वस्तू जर तुम्ही स्वतःजवळ ठेवल्या तर तुम्हाला कुणीही कधी करनीबाधा करू शकणार नाही किंवा तुम्हाला कधीही कोणत्या प्रकारची शत्रुबाधा होणार नाही. त्याचबरोबर आपल्या घरावरती कोणत्याही प्रकारचे तंत्रमंत्र किंवा काही तांत्रिक क्रिया केल्या जातात तर त्या होणार नाही. त्याचबरोबर काही नजरदोष आपल्या घराला लागले जातात तर ते सुद्धा लागले जाणार नाही. त्यामुळे आपल्याला ह्या 3 ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याजवळ ठेवायच्या आहेत. तर यापैकी सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे बिबवा. तर बिबवा हा तुम्ही ऐकलेला असेल. तर पहा, गावाकडे बिबवा हा सर्वांनाच माहीत असेल. शहराकडे सुद्धा हा बिबवा जो आहे तर तो तुम्हाला इझिली मिळून जाईल. कोणत्याही दुकानामध्ये तुम्ही पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला हा बिबवा मिळून जाईल. त्यामुळे तुम्ही हा जो बिबवा आहे तर तो तुम्हाला 2 किंवा 3 तुमच्या घरी घेऊन यायचे आहेत. नाहीतर आपल्या घरामध्ये जेवढे बी सदस्य आहेत तेवढ्या सर्वांजवळ हा एक बिबवा आपल्याला ठेवायला द्यायचा आहे. तर पहा, नवरा बायकोची सतत भांडणं होत असतील, दोघांचं पटत नसेल, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा तुमच्या उशाखाली तुम्हाला तो बिबवा हा ठेवायचा आहे. तर पहा, नेहमी घरामध्ये भांडण तंडा होत असतो.
तर तुमच्या घरामध्ये मुलांमध्ये सारखे भांडणं होत असतील किंवा आई मुलाचं भांडण, मुलाचं बापाचं भांडण, अशा पद्धतीने भांडणं जर होत असतील, तर तुम्ही ज्या ठिकाणी जास्त वेळ बसता, म्हणजे तुम्ही हॉलमध्ये बसत असाल तर हॉलच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक बिबवा ठेवायचा आहे. पहा, तुम्हाला प्रत्येक व्यक्तीकडे, घरातल्या प्रत्येक व्यक्तीकडे एक बिबवा हा द्यायचा आहे. तर पहा, तुम्ही मुलांच्या जवळ सुद्धा त्यांच्या खिशामध्ये ठेवायला देऊ शकता किंवा मग तुम्ही त्यांच्या बॅगमध्ये, त्या स्कूलमध्ये जाणार असतील तर त्यांच्या बॅगमध्ये ठेवू शकता किंवा एखादी पर्स असेल ती जर तुम्ही जवळ ठेवत असता नेहमी, तर त्याच्यात ठेवायचं आहे. बिबवा जे तुमच्याकडे असेल तर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची करणीबाधा किंवा शत्रुबाधा किंवा काही नकारात्मकता, काही दोष जे आहेत तर ते तुमच्या जवळ देखील येणार, म्हणजे हे जे दोष लागणार आहेत तर ते दोष तुम्हाला कधीही लागणार नाही. तर पहा, हा जो बिबवा आहे तर ह्या बिबव्याच्या जवळ देखील नकारात्मकता ही येत नाही. त्यामुळे आपल्याला असा हा एक बिबवा प्रत्येकाजवळ, आपल्या घरातले व्यक्ती जेव्हा बाहेर जातात त्यांच्याजवळ हा एक बिबवा त्यांना द्यायचा आहे. म्हणूनच तुम्हाला कोणत्या प्रकारची बाधा होणार नाही किंवा नजर दोष किंवा नकारात्मकता देखील लागणार नाही. त्यामुळे तुम्हाला असा हा एक बिबवा आपल्याजवळ नेहमी घराच्या बाहेर पडताना आपल्याजवळ पॉकेटमध्ये, पर्समध्ये ठेवायचा आहे. आणि तुम्ही कोणतंही काम करायला गेलात तर त्यामध्ये देखील तुम्हाला यश प्राप्त होईल. तर पहा, दुसरा प्रकार जो आहे, म्हणजे दुसरी वस्तू जी आहे ती म्हणजे रुईचं फूल. तर रुईचे फूल हे 2 प्रकारचे असतात, एक जांभळ्या कलरचं, एक व्हाईट कलरचं. तर ह्या 2 कलरचे फुलाचे रुईचे झाडं असतात. पहा, तुम्हाला जी पांढऱ्या कलरची रुई आहे तिचे फुलं हे घेऊन यायचे आहेत. फुलं आणल्यानंतर तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीजवळ तुम्हाला हे जे काही फुलं आहेत तर ते प्रत्येकाजवळ एक एक द्यायचं आहे. जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर जाता, काही महत्त्वाचे कामं करण्यासाठी जाता किंवा तुम्हाला काहीही कामासाठी घराच्या बाहेर पडायचं आहे तर तुम्हाला हे रुईचे जे फूल आहे तर ते स्वतःजवळ ठेवायचं आहे. सांगितल्याप्रमाणे जसं बिबवा ठेवायला सांगितलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा मग पॉकेटमध्ये सुद्धा ह्या वस्तू ठेवून घराच्या बाहेर पडू शकता. फूल जर आपण आपल्या जवळ ठेवलं तर आपल्याला त्या जागेवरची कोणतीही नकारात्मकता, त्या व्यक्तीच्या जवळ जी काही नकारात्मकता आहे ती देखील आपल्याला कधी लागणार नाही, कोणत्याही प्रकारचे दोष आपल्याला लागणार नाही. त्यामुळे तुम्हाला अशी ही एक वस्तू स्वतःजवळ नेहमी ठेवायची आहे. तर पहा, अशा पद्धतीने आपल्याला ह्या 2 वस्तू आपल्याजवळ ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर जी तिसरी वस्तू आहे ती म्हणजे काळा धागा. तर बघा, बरेच जण हा काळा धागा जो आहे पायामध्ये घालत असतात आणि फॅशन म्हणून सुद्धा बरेच जण हा काळा धागा पायामध्ये घालत असतात. पहा, खरोखरच जर आपल्या पायामध्ये हा काळा धागा असेल तर आपल्याला खरोखरच कुणाची नजरदोष हे लागत नाही. तर पहा, आपल्याला खरोखरच हा एक काळा धागा आपल्याजवळ घ्यायचा आहे आणि तो आपल्याला घेऊन शनिवारच्या दिवशी शनिदेवाच्या मंदिरात जायचा आहे किंवा मग मारुतीच्या मंदिरामध्ये जायचा आहे. हा जो धागा आहे तर तो हनुमानांच्या चरणाशी लावून आपल्याला आपल्या पायामध्ये बांधायचा आहे. स्त्रिया जर असतील तर स्त्रियांनी हा धागा जो आहे तर तो डाव्या पायामध्ये बांधायचा आहे. पुरुष जर असतील तर पुरुषांनी हा धागा जो आहे तो उजव्या पायामध्ये बांधायचा आहे. धागा आपल्याला हनुमानांच्या चरणाशी का लावून आणायचा आहे, तर हनुमानांना संकटमोचक म्हणतात. हनुमानांना सर्व शक्तिशाली देवता मानलं जातं, संकटमोचक देवता मानलं जातं. तर पहा, हनुमान ही अशी देवता आहे जिची आपण नित्यनेमाने सेवा केली, पूजा केली तर आपल्याला कधीही नकारात्मकता लागत नाही किंवा काही दोष देखील आपल्याला लागत नाही. त्यामुळे तुम्हाला हा धागा जो आहे तर तो मारुतीच्या चरणाशी लावून आणायचा आहे आणि त्यात मारुतीचा शेंदूर जे आहे तो जर त्या धाग्याला लागला तर तो अति उत्तम राहील आणि जर तिथला शेंदूर ओला असेल तर तो शेंदूर आवर्जून त्या धाग्याला लागला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही तो धागा त्या मारुतीच्या चरणापाशी लावून आणायचा आहे. जर शेंदूर हा सुकलेला असेल तरी सुद्धा चालेल, परंतु तिथे फक्त आपल्या चरणाला मारुतीच्या हा धागा आपल्याला लावून आपल्या पायामध्ये आणून बांधायचा. जो धागा आहे तर तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तीच्या पायामध्ये बांधला तरी सुद्धा चालेल. हा काळा धागा आपल्या पायामध्ये असेल तर आपल्यावरती कोणत्याही प्रकारचे तंत्रमंत्र किंवा दोष लागले जाणार नाही. जर आपल्याला दोष लागलेले असतील तर आपण खूप सारे प्रयत्न जरी केले तरी सुद्धा आपल्याला यश प्राप्त होत नाही किंवा आपले जे काही दोष आहेत तर ते दूर होत नाही. आपले कोणतेही महत्त्वाचे कामं हे पूर्ण होत नाही. त्यामुळे तुम्हाला या 3 पैकी जे बी कोणती वस्तू तुम्हाला भेटेल तर ती तुम्हाला तुमच्याजवळ नेहमी ठेवायची आहे. बघा, तुम्हाला जे बी यापैकी जे बी 3 वस्तू तुम्हाला भेटतील तर त्या तुम्हाला या घेऊन यायच्या आहेत आणि आपल्याजवळ नेहमी बाहेर जाताना ठेवायच्या आहेत.
तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.